गुड इव्हनिंग सगळ्यांना. नमस्कार. आज मी पुन्हा आपल्या सर्वांसाठी इंग्लिश कम्युनिकेशन आणि स्पोकनच्या दृष्टीने अतिशय सुंदर वाक्यरचना घेऊन आलेलो आहे. ती वाक्यरचना आपण सर्वांनी समजण्याचा प्रयत्न करायचा आणि एकदा का ती वाक्यरचना आपल्याला समजली तर बिनधास्त आपण त्या वाक्यरचनेचा उपयोग करून इंग्रजीत बोलून इतरांना प्रभावित करू शकतो. पॅटर्न असा आहे, वाक्याच्या सुरुवातीला लेट हा शब्द वापरायचा आहे तुम्हाला. LET लेट. या लेट नंतर प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम वापरायचं आहे किंवा नेम. मग ते व्यक्तीचं असू शकतं, प्राण्याचं असू शकतं, कुणाचंही असू शकतं. आणि त्याच्यानंतर V1 म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं रूप. पुन्हा व्यवस्थित समजून घ्या. वाक्याच्या सुरुवातीला लेट वापरायचं आहे, त्याच्यानंतर प्रोनाऊन वापरायचं आहे. प्रोनाऊन वापरायचं नसेल तर नेम वापरा आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. मग नेमकं या रचनेचा अर्थ काय होतो? म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट करू द्या. एखाद्याला एखादी गोष्ट करू द्या या अर्थाने ही वाक्यरचना वापरली जाते. तर जवळजवळ आपल्या सर्वांच्या अंडरस्टँडिंगसाठी, समजण्यासाठी मी जवळपास 20 वाक्य घेतलेली आहेत. ती 20 वाक्य मी वाचल्यानंतर आपल्याला माझ्या पद्धतीने मी एक्सप्लेन करत जाईल आणि एक्सप्लेन केल्यानंतर तुमच्यासाठी कॉन्सेप्ट क्लिअर राहील. बघा, पहिलं वाक्य आहे, चला आपण अभ्यास करूया. लेट अस स्टडी. लक्षात घ्या, लेट अस स्टडी. बघा, या वाक्यामध्ये सुरुवातीला लेट आहे, त्याच्यानंतर प्रोनाऊन काय आलेला आहे, अस, आणि V1 काय आहे, स्टडी. चला आपण अभ्यास करूया, लेट अस स्टडी. तुम्हाला जर असं बोलायचं असेल, चला आपण नाचूया, लेट अस डान्स. लेट अस ईट, आपण खाऊया. लेट अस ड्रिंक वॉटर, आपण पाणी पिऊया. लेट अस हेल्प देम, आपण त्यांना मदत करूया. अशी अनेक वाक्य तुम्ही बनवू शकतात. दुसरं वाक्य आहे, चला आपण जाऊया, लेट अस गो. तिसरं वाक्य, चला आपण खेळूया, लेट अस प्ले. लेट अस हेल्प, चला आपण मदत करूया. चला तो बोलू दे. तो बोलू दे म्हणजे काय, त्याला बोलू द्या, म्हणजे त्याला एखादी गोष्ट करू द्या. लेट हिम स्पीक, चला ती जाऊ दे, म्हणजे तिला जाऊ द्या. लेट हर गो, चला ते काम करू दे. लेट देम वर्क, म्हणजे त्यांना ते काम करू दे. चला मी पाहतो, म्हणजे मला पाहू द्या. लेट मी सी. चला मी प्रयत्न करतो, लेट मी ट्राय. चला तू ये, लेट यू कम. लेट यू गो, लेट यू सीट, लेट यू स्पीक, लेट यू लिसन, लेट यू रीड, लेट यू राईट, लेट यू ड्रिंक वॉटर. अशी अनेक वाक्य तुम्ही बनवू शकतात, बिनधास्तपणे बनवू शकतात. मग या सर्व वाक्यांमध्ये म्हणजे 1 तर 10 वाक्यांमध्ये जवळजवळ आपण लेट प्लस प्रोनाऊन प्लस V1 वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. 11व्या नंबरचं वाक्य बघूया. लेट अस टेल द ट्रूथ, चला आपण सत्य बोलूया. त्याच्यानंतरचे वाक्य आहे 12वं. लेट अस सक्सीड, चला आपण यशस्वी होऊया. लेट हिम अल्सो ट्राय, त्याला प्रयत्न करू द्या. लेट हर अल्सो पार्टिसिपेट, तिलाही सहभागी होऊ द्या. आणि 15व्या क्रमांकाचे वाक्य, लेट द चिल्ड्रेन एन्जॉय, मुलांना आनंद व्यक्त करू द्या. तर चिल्ड्रन या ठिकाणी नेम आहे, लक्षात घ्या. 16व्या क्रमांकाचे वाक्य, चला आपण शांत राहूया. लेट अस बी काम. लेट हर डिसाइड, तिला निर्णय घेऊ द्या. त्याच्यानंतर 18व्या क्रमांकाचे वाक्य, लेट अस बिगिन, आम्हाला सुरुवात करू द्या. लेट हिम स्टे हिअर, त्याला येथे थांबू द्या. आणि 20व्या क्रमांकाचे वाक्य आहे, लेट अस वर्क टुगेदर, आम्हाला एकत्रित काम करू द्या. पण जर मला असं वाक्य बोलायचं असेल, लेट मनोज कम, मनोजला येऊ द्या. लेट मीरा गो, मीराला जाऊ द्या.
लेट संकेत स्टडी, संकेतला अभ्यास करू द्या. लेट कुणाल प्ले, कुणालला खेळू द्या. बघा आता ही जी काही मी 5-6 वाक्य बनवली का, याच्यामध्ये मी नेम घेतलेला आहे, नाव घेतलेलं आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे, तुम्हाला अशा प्रकारची वाक्य जर बोलायची असतील, तर सुरुवातीला L-E-T लेट घ्या, त्याच्यानंतर प्रोनाउन घ्या. प्रोनाउन घ्यायचं नसेल तर नेम घ्या आणि नेम घेतल्यानंतर V1 म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं रूप घ्या. तुम्ही अशा प्रकारची वाक्य बिनधास्त बनवू शकतात. निश्चितच हा व्हिडिओ अतिशय सिंपल म्हणजे साधा, इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी आणि पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली झालेला आहे. तुम्ही या व्हिडिओची मदत घेऊन हा पॅटर्न समजून, ही कॉन्सेप्ट समजून अशी हजारो लाखो वाक्य बनवू शकतात. प्रॅक्टिस करू शकतात, लिहू शकतात, बोलू शकतात, वाचू शकतात. आपल्याला कोणी थांबवणार नाही. तर ही 20ची 20 वाक्ये तुम्हाला कशी वाटली निश्चित मला कळवा. मी अतिशय सोपे स्पष्टीकरण दिलेले आहे. चांगले समजून घ्या. नियमित सराव करू शकतात. आत्मविश्वास वाढवू शकतात. तुमचे यश हेच माझे एकमेव ध्येय आहे. चला इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.